गंगापूर तहसील कार्यालयासमोर कायगाव येथील ग्रामस्थ रस्त्याच्या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत। नकाशावर नमूद असलेला सरकारी रस्ता बंद असल्यामुळे ग्रामस्थांना विशेषतः शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या उपोषणात शाळकरी मुलांचाही सहभाग असून प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट केली नाही। जुने कायगाव येथील नजणवस्ती ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव या शिवरस्त्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। बाबासाहेब श्रीहरी नजन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणाला 4थ्या दिवशीही यश आले नाही। उपोषणकर्त्यांनी मागणी केली आहे की हा रस्ता तातडीने खुला करण्यात यावा, प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी त्यांनी विनंती केली आहे। सुमारे 2 किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी अर्ध्या किलोमीटरचा रस्ता खराब असल्यामुळे आणि बंद झाल्यामुळे शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांची शाळेत जाण्या येण्याची सोय तसेच दैनंदिन प्रवासात मोठी अडचण निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। 11 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या आंदोलनात बाबासाहेब श्रीहरी नजन यांच्यासोबत धनश्री नजन, अनन्या नजन, गणेश नजन, चैतन्य नजन, किशोर मिसाळ, दीपक तगरे, बापूसाहेब पोकळे, अमोल गलांडे, रमेश मतकर, राजू तागड, भालचंद्र नजन, बाळासाहेब नजन, बाबासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, श्रीहरी नजन यांसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने लवकरच रस्त्याचे काम सुरू केले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे। नागरिकांची वाढती उपस्थिती पाहता प्रशासनाला या प्रश्नाकडे लक्ष देणे आवश्यक आहे। बापूसाहेब पोकळे, राणा रागडखाना, तुम्ही उपोषणासाठी 3 दिवसापासून बघतोय का आमचे सोयरे बाबासाहेब भोनदानी 3 दिवसापासून उपोषणाला बसले। याच्या पहिले बी एक बसले होते 22 तारखेला, पण त्या मोबदल्यात त्या टायमाला समजा मग नायब तहसीलदार ते आले ते म्हणे आपण रस्ता काढून देऊ, म्हणे जसा तसा रस्ता करून देऊ। पण ज्या ठिकाणी आम्ही गेलो अवस्था बघितली त्या टायमाला त्या ठिकाणी ते समजा तुम्हाला खोटे आश्वासन दिले होते का? खोटे आश्वासनच गृहीत धरावं लागेल, कारण का आम्हाला त्या टायमाला न्याय भेटलाच नाही, रस्ता भेटलाच नाही आम्हाला त्या टायमाला। आणि आता आमची एकच इच्छा आहे का आमचे फक्त शेतकऱ्यासाठी काय लागतं, शेतीत जाणारे जेवढे काय साधन आहे तेवढे साधनं जर गेले तर बाकी काही नाही लागत। तर या उपोषणास्थळी मी आज भेट दिलेली आहे। तर जाणून घेऊया इथं चिमुकल्या मुलांकडून, आज यांचं शाळा शिकण्याचं वय आहे आणि त्याच परिस्थितीत आज हे उपोषणाला बसलेले आहेत। ही फार मोठी गोष्ट आज महाराष्ट्रात घडत आहे। तर जाणून घेऊया या मुलीकडून। माझे नाव धनश्री बाबासाहेब नजर, आता मी 6वीत शिकते। माझे वडील इथे 3 दिवसापासून उपोषण करत आहे। इथे कोणी अधिकारी आलं नाही, येऊन बघितलं नाही। माझे वडील इथे आजारी आहे, मग वडिलांना काय झालं तरी आम्ही काय करायचं? मी शाळा शिकायची नाही का? मग मी आळस व्हायचे नाही का? मी घरीच बसायचं का? मग घरीच बसून मेंढ्या व्हायच्या का? मी धनगर समाजातली आहे, मग आम्ही धनगर आहे, मग आम्ही मेंढ्याच व्हायच्या, मग आम्ही काहीच नाही करायचं का? आम्ही शिकायचंच नाही का? तू किती दिवसापासून इथं बसली? 3 दिवसापासून। तुझी शाळा बुडालेली आहे का? हा, शाळेत गेली नाही 3 दिवसापासून? बरं, तुझं नाव काय? माझं नाव चैतन्य बाबासाहेब। तू पण बसला इथं 3 दिवसापासून? बागचान साकारम नजम, राणा जुने कायगाव वस्ती नजम। आमचे बंधू 3 दिवसापासून उपोषण करतायत। लोकशाहीमध्ये देशाला आता 78 वर्षाचं स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे। जर पूर्वी मानवाच्या मूलभूत गरजा होत्या, अन्न, वस्त्र, निवारा, आज शेतकऱ्यांसाठी किंवा दळणवळणासाठी शेती, रस्ता आणि वीज ह्या महत्त्वाची गोष्टी त्या जर घडत नसेल आणि त्या जर घडत नसेल आणि ते घडण्यासाठी जर उपोषण करण्याची वेळ येत असेल रस्त्यावरती, तर हे लोकशाहीचं फार मोठं दुर्दैव आहे असं माझं मत आहे। तुमच्या या उपोषणाची दखल आतापर्यंत कोणीच नाही घेतली? कोणी गांभीर्याने दखल घेतलेली नाही। तहसीलदार साहेब बिलकुल आलेले नाही, इथं आलेले नाही। तुम्हाला काही पोलीस संरक्षण वगैरे? बिलकुल कुठलंही प्रोटेक्शन नाही। फक्त काल मेडिकल माझ्या बंधूचं त्यांनी करून घेतले। आज जे तुम्ही उपोषण करताय स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या असंच गृहीत धरावं लागेल। प्रशासकीय पातळीवर आम्ही निवेदन वगैरे सर्व पाठवले, बरं, पण पोलीस प्रोटेक्शन नाही। काही मेडिकल व्यवस्था दवाखान्याची काल झाली माझ्या बंधूंची। बरं, आज कोणी येऊन गेलेत? कोणी अधिकारी? कुठलाही प्रशासकीय अधिकारी कोणी आलेले नाही। बाबासाहेब नजन, राणा जुने कायगाव येथील रहिवासी असून मी शेतवस्तीमध्ये राहतो। तिथून जाणारा रस्ता हा पूर्वकाळीपासून आहे आणि तो नकाशावरती आहे। त्या रस्त्याला आमदार बमसाहेब यांनी
10 लाख रुपये आमदार निधीतून दिले होते, तो पक्का करण्यात आला होता. पण 1 महिन्यापूर्वी तो रस्ता JCBच्या साहाय्याने खोदून बंद करण्यात आला. तर मी 1 महिन्यापासून तहसील कार्यालय इथं चक्रा मारतोय, पण माझी कोणी दखल घेतली नाही. त्यानंतर मी उपोषणाचा मार्ग निवडला. मी 3 दिवसापासून उपोषणाला बसलो आहे आणि त्यात माझे शाळकरी मुलं आहे, त्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही. ते पण आज माझ्यासोबत इथं माझा पाठिंबा म्हणून ते या ठिकाणी थांबले आहे. त्याच पद्धतीने माझ्या ऊसाची शेती असल्यामुळे ऊस वाहतूक त्याच रस्त्याने होत होती. ऊसाच्या गाड्या ट्रका वगैरे त्याच रस्त्याने जात होत्या. माझे हार्वेस्टर मशीन येऊन माझी गव्हाची व ऊसाची तोडणी त्याच रस्त्याने करीत होते. पण 1 महिन्यापासून ते बंद केलं आहे. त्याच्यामुळे आता मी आर्थिक परिस्थितीत पण सापडलो आहे. मुलांचं शिक्षण ते कसं होईल, जाण्या येण्याचा रस्ता नाही, त्यांचे स्वप्न पूर्ण कसे होईल, शिक्षण नसल्यामुळे त्यांचे स्वप्न अधुरेच राहील. यामुळे मी आता हा उपोषणाचा मार्ग निवडला. 3 दिवसापासून इथं कोणीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. काल रात्री पाऊस आला, त्या पावसामध्ये मी पूर्ण भिजलो, माझे पूर्ण कपडे भिजले, पूर्ण मध्ये पाणी आलं. दुसरी गोष्ट, या ठिकाणी पूर्ण झाडी वगैरे आहे, याच्यामध्ये सर्पदंश वगैरे भीती आहे. माझी जीवास धोका आहे या ठिकाणी. तरी कोणी प्रशासनाने दखल घेतली नाही. तरी माझी एक विनंती आहे की आपण लवकरात लवकर माझ्या याची दखल घ्यावी व मला जाण्या येण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा. प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.